Happy Independence Day and good morning to respected Principal Ma'am and all my colleagues. We all have gathered here to mark the another landmark of success by celebrating 75th Independence Day. I warmly welcome you all for today's function. Let's start our program with flag hoisting. एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान, हिम्मत सामने देख। राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। जय हिंद। Reminiscence of this pious day, India declares itself to be independent in all respect and got freed from the shackles of British imperialism. A struggle of about 200 years with submission, begging for mercy, and a hope to live each day like a free bird. Hope to win through all the battles, and finally a hope to visualize the dawn of a rising sun in the nation has led India to learn how to fight back for every situation which comes across to stop her. It's been around 1.5 years since the COVID pandemic engulfed the whole country, and no one knows when the virus will fade away. In these torrid times, our doctors, nurses, cleaners have been serving day and night like soldiers who guard our borders to protect millions of lives. Our next program is a small tribute to those unsung heroes who fought to free the country from the British rule and who are currently fighting this virus so that people can live freely again.
75वा स्वातंत्र्य दिन. आपल्याला 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तत्पूर्वी 150 वर्ष ब्रिटिश आपल्यावर राज्य करून गेले होते. त्यामुळे आपल्याला राज्यकारभाराचा अनुभव नव्हता आणि संपूर्ण स्वातंत्र्य भारताला द्यायचं की नाही याविषयी वाद चालू होते. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यामध्ये एक तात्विक वाद सुरू होता. तो असा होता की गोपाळ गणेश आगरकर यांना सामाजिक सुधारणा प्रथम व्हाव्यात, लोकांना देश, राष्ट्र, राष्ट्रभक्ती याविषयी प्रथम नीट समजून सांगावं, त्यांची सामाजिक कर्तव्य त्यांना आधी समजून सांगावीत, त्यांच्या मनातून पारतंत्र्याच्या भावना प्रथम घालवाव्यात आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना समजून सांगावा, असं आगरकरांना वाटत होतं. म्हणजे त्यांनी सामाजिक सुधारणांना, लोकांच्या मनातल्या कल्पनांना जास्त महत्त्व दिलं होतं आणि टिळकांना मात्र राजकीय स्वातंत्र्य हे तत्काळ अपेक्षित होतं की आपण एकदा राज्यकारभार करायला लागल्यानंतर आपण ह्या सामाजिक सुधारणा अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकू, असं त्यांचं मत होतं. आणि शेवटी झालं असं की 1947 साली आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 सालापर्यंत 3 वर्षांनंतर आपल्याला आपला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करू शकलो. प्रजेला स्वातंत्र्य मिळाल्याचा साल हे 1950 आहे आणि या दोन्हीचे उद्देश वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्या. 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ब्रिटिशांनी जी देशाची फाळणी केली त्यामुळे लक्षावधी लोक पुरपळले. तत्पूर्वी खूप शेकडो वर्ष मुघलांची आक्रमणं होतच होती. आता तुमच्या लक्षात येईल की आत्ता कोरोनाच्या काळात सर्व जगभर वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. तसंच ते भारतातही आलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्वतंत्र असून स्वतंत्र नाहीत आणि तेही एका सूक्ष्म अशा जंतूमुळे झालेलं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 15 वर्षापूर्वी जागतिक स्तरावरच्या नेत्यांनीच ही गोष्ट सांगितलेली होती आपल्याला की पुढची युद्ध ही अणुयुद्ध असणार नाहीत, शस्त्रांनी लढली जाणार नाहीत, ही जैविक युद्ध असणार आहे. आणि अशा धोक्याच्या घंटा वाजलेल्या असताना सुद्धा जवळजवळ सर्व जगाने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं होतं. कारण जेव्हा चीनच्या वुहान प्रांतातनं त्यांच्या लॅबमधनं कोरोनाचा हा व्हायरस जगात प्रसारित झाला, सगळ्यात पहिल्यांदी इटलीमध्ये कोरोनाचे केसेस सापडल्या. आज तागायत इटलीमध्ये 47 लाख रुग्ण सापडलेले आहेत आणि आपल्याकडे मात्र 4 लाखाच्या वर रुग्णसंख्या होऊन गेलेली, मृत्यूसंख्या होऊन गेलेली आहे आणि रुग्णसंख्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. लक्षात घ्या की हा फरक कशाने झाला असेल. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की हे युद्ध हे वैयक्तिक स्तरापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. हे बॉर्डरवर फक्त सैन्याने लढण्याचं युद्ध राहिलेलं नाही आहे. स्वातंत्र्याच्या कक्षा ह्या वैयक्तिक स्तरापर्यंत रुंदावल्या गेल्या आणि वैयक्तिक स्तरावर त्याचा संकोच झालेला या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघताय की एका सूक्ष्म जीवाने संपूर्ण जगाला वेठीला धरून 1.5 वर्ष सगळ्यांना घरात बंद करून टाकले. इतकी अभूतपूर्व वाईट स्थिती मानवजातीवर आलेली आहे आणि त्यामध्ये जो लढा दिलेला आहे तो डॉक्टर्स, नर्सेस, समाजसेवी संस्था आणि ज्याच्या मनामध्ये मानवतेचं स्फुल्लिंग उद्भवलं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्या
सर्वांचा कोरोनाचे योद्धे असा उल्लेख सर्वजण करतायत आणि ते खरंच आहे. तुम्ही लक्षात घ्या की याच्यासाठी काय काय गरजेचे, कोण कोण बळी पडले. युद्धात जसे बळी पडतात तसेच कोरोनाच्या काळात बळी पडलेले आहेत. आणि हे जैविक युद्ध आहे असं जर आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्यांच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे, जे वृद्ध आहेत, जे तुमच्या दैनंदिन दिनचर्या ही आरोग्यपूर्ण नाही आणि वाईट सवयींचे आदी आहेत, अशी माणसं याला जास्त बळी पडलेली आहेत. आणि सगळेजण मूलभूत दिनचर्येपाशी येऊन ठेपलेले आहेत. आपण जी आपली जीवनशैली बदललेली होती सगळ्या बाबतीत की शरीराला जास्ती करून आराम देण्याच्या अशाच सुविधा मानवाने निर्माण केल्या आणि जसजसे शारीरिक कष्ट कमी होत गेले आणि खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा बदलून गेल्या, तसतशी माणसांच्या अंगातली प्रतिकारशक्ती कमी होत गेली आणि कोरोनाच्या व्हायरसला माणसं बळी पडलेली आहेत. दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की जिथे जिथे म्हणून या रोग्यांना सेवा उपलब्ध करून देण्याची ठिकाणं निर्माण झाली, नव्याने निर्माण झाली, हॉस्पिटल्स नव्याने निर्माण झाली, क्वारंटाईन सेंटर्स नव्याने निर्माण झाली, आता तर वॅक्सिनेशन सेंटर्स नव्याने निर्माण झालेली आहेत. ह्या सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार हा स्टिंग ऑपरेशन्स करून सुद्धा आपल्याला बातमीदारांनी दाखवलेले आहे. आपण आपल्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा किती प्रकारे गैरवापर केलेला आहे ते या कोरोनाच्या काळामध्ये वाईट प्रवृत्तीच्या माणसांनी सिद्ध करून दिलेलं आहे. पूर्वीची स्वातंत्र्य युद्ध ही दुसऱ्या देशातल्या माणसांशी होत होती, वैऱ्यांशी होत होती. आता आपलीच माणसं आपली वैरी असल्यासारखी ह्या कोरोनाच्या काळात वागलेली आहेत. तेव्हा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन या दोन्हीचे जे उद्देश असतात ते एकमेकात आश्चर्यकारकरित्या मिसळून गेलेले आहेत असं लक्षात घ्या. आणि खरोखरीच वैयक्तिक स्तरावर मानवतेला काळिमा न फासणारी मनोवृत्ती सर्व तळागाळापर्यंत निर्माण करणं, आपला देश म्हणून भावना निर्माण करणं, आपला समाज म्हणून आपुलकी निर्माण करणं आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही जी 3 तत्व आहेत स्वातंत्र्यानंतर आपण अंगीकारलेली आपल्या घटनेने, आपली घटना ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या 3 तत्वांवर आधारित आहे. तर ह्या गुणांना जर जास्तीचं खतपाणी घातलं तुमच्या स्वातंत्र्याचा, तुम्ही स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे लक्षात घेतलं आणि आत्ता तुमच्या देशाला तुम्हाला सांगते की जगामध्ये साधारणपणे 8 कोटी, 9 कोटी, 12 कोटी, 15 कोटी, 16 कोटी असं स्वीडन, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम असे जे छोटे छोटे देश आहेत त्यांची लोकसंख्या ही एवढीच आहे आणि आपली त्याच्या जवळजवळ दसपट अशी लोकसंख्या आहे. तर आपण हे जे लोकसंख्या वाढीचं स्वातंत्र्य उपभोगलं आहे ते आता खूपच महागात पडलेलं आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल. कारण तुम्ही कितीही इन्फ्रास्ट्रक्चर, मग ते वाहतुकीचं असो, प्रगतीचं असो किंवा आरोग्यसेवांचं असो, हे निर्माण केलं तरी ते लोकसंख्येच्या प्रमाणात शेवटी कमी पडत राहतं आणि ही लोकसंख्या वाढीचा वेग हा जेवढा जास्त असेल तेवढा तुमच्या प्रगतीला
मारक आहे, प्रगतीला खीळ बसवणारा आहे, हे कायम लक्षात घ्या. आपल्याला किती बाजूंनी ह्या गोष्टीची लढायचंय. आता फक्त सैनिक लढणार नाही आहेत, घराघरातनं माणसं लढत आहेत. 2-2.5 वर्षाच्या मुलाला सुद्धा आपण बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य नाकारतोय, शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य नाकारतोय. रेल्वे बंद आहेत सगळे. आत्ता या आठवड्यामध्ये आपल्या लॉकडाऊनच्या नियमातून थोडीशी शिथिलता मिळालेली आहे. या स्वातंत्र्याचा जर दुरुपयोग झाला, जास्तीची गर्दी करून जर तुम्ही समाजातली माणसं एकत्र आली, मास्क न घालता वावरली, सॅनिटायझर न लावता वावरली, सोशल डिस्टन्सिंग न पाळता वावरली, तर पुन्हा हे सगळं बंधनात पडणार आहे. आपल्या हालचालींवर गदा येणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. तर ही जी सामाजिक कर्तव्यांची जाणीव आहे ती होणं म्हणजे स्वातंत्र्याचा उपयोग करणं, चांगला उपयोग करणं असं असणार आहे. आणि जितकं म्हणून एकमेकांना सहकार्य करता येईल तेवढं करणं, हा स्वातंत्र्याचा नवा अर्थ आता या कोरोनाने आपल्याला शिकवलेला आहे. 1.5-2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांचे व्यवसाय गेलेले आहेत आणि लोक खरंच बेरोजगार झालेले आहेत. सर्व दृष्टींनी त्यांच्या घरांवर संकट आलेली आहेत. घराघरात मृत्यू झालेले आहेत, घराघरात माणसं आजारी पण आहेत, घराघरात माणसांचे आर्थिक संकट झेलत आहेत. ह्या सगळ्याशी लढा देणं हीच आज स्वातंत्र्याची लढाई झालेली आहे. नवे व्हेरियंट्स त्याचे निर्माण होत आहेत. ह्या सगळ्याला तोंड देण्यासाठी कायमसाठी आपल्याला सगळ्या सवयी बदलायला लागणार आहेत. वैयक्तिक स्तरावरही बदलायला लागणार आहेत आणि सामाजिक स्तरावरही बदलायला लागणार आहेत. हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. तर जितक्या लवकर आपण सर्वजण जबाबदार आणि देशभक्त नागरिक होऊ. आणि आता या कोरोनानेच तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की देशांच्या एकमेकांच्या मधल्या भिंती या गळून पडलेल्या आहेत आणि वसुधैव कुटुंबकम हेच माणसाच्या जगण्याचं खरं साधन आहे किंवा हीच संकल्पना राबवणं हे जागतिक कल्याणासाठी आवश्यक आहे. आणि नुसताच आपल्या स्वातंत्र्याचा विचार न करता संपूर्ण मानवजातीच्या आरोग्यपूर्ण सहजीवनाचा विचार करणं असा एक नवा पैलू आजच्या या स्वातंत्र्य दिनाला आहे आणि तो तुम्ही लक्षात घ्यावा एवढीच माझी विनंती आहे. नमस्कार. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं कुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं, वन्दे मातरं. भारत माता की जय.